नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर अर्बन बँकेमध्ये जी लिपिक पदांची पदभरती आहे त्याबद्दल जी वृत्तपत्र जाहिरात आली होती त्याचा मी व्हिडिओ क्रिएट केला होता. बऱ्याच जणांची कॉमेंट आली की शैक्षणिक पात्रता काय, पूर्ण फी काय, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, कारण याचे ऑफिशियल PDF आलेले आहे. मित्रांनो, जर हे PDF तसेच याचा आर्टिकल तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल, रीड करायचा असेल डिटेलमध्ये, तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर हे PDF जे आहे ते टोटली 5 पेजेसचं आहे आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या माहितीसाठी लिपिक 50 पदे आहेत आणि ही 50 पदांची पदभरती आहे. 50 पदे भरली जाणार आहेत. आता काही विद्यार्थ्यांनी कॉमेंट केली की शैक्षणिक पात्रता काय, तर शैक्षणिक पात्रता सिंपल आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री, मग तुम्ही BA केलेला असो, BSc केलेला असो किंवा कोणतीही डिग्री असेल तुमच्याकडे, तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. पण तुमच्याकडे MSCIT किंवा इक्विलंट कोणताही संगणकचा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र पण लागणार आहे. तसेच 3 भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. दॅट्स इट. एवढंच आहे आवश्यक जे शैक्षणिक पात्रता आहे ती. आता तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असेल शैक्षणिक पात्रता, जसं की कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव तुमच्याकडे असेल, मराठी इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट असेल किंवा JAIB CAIB उत्तीर्ण असाल, शासनप्राप्त मान्य जे संस्था असतात त्यातून, तसेच बँकिंग सहकारी कायदेविषयक पदविका तुमच्याकडे असेल, तर यांपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे जे आवश्यक आहे ते तर आहेच, पण जर याच्यापैकी कोणतंही असेल तर प्राधान्य दिलं जाईल. सो मेक शुअर तुमच्याकडे असेल तर त्याचा यूज करा. आता वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा आहे किमान 22 कमीत कमी 22 वर्ष आणि मॅक्झिमम 35 इयर्स. तुमचं वय 22 पेक्षा कमी नसावे आणि 35 पेक्षा जास्त नसावे. जाहिरात प्रसिद्ध होण्यापर्यंत तुमचं एज जे असतं त्याच्यामध्ये बसलं पाहिजे, त्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क काय आहे, तर 750 रुपये याची फी आहे प्लस 18% GST. तुम्हाला ही फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. आता आपण बघितला अभ्यासक्रम, आता बघूया की परीक्षेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे राहील. तर तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे संगणकावर प्रश्न येतील आणि बँकिंग क्षेत्रावरची. मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे असेल ते मराठी आणि इंग्लिशमध्ये राहील. म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन असतील ते दोन्ही लँग्वेजमध्ये राहतील, पण इंग्लिश ग्रामरचे जे क्वेश्चन असतील ते इंग्लिशमध्येच राहतील. सो मेक शुअर. तसेच तुम्हाला हे वरचे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये जो आहे तुमचा अभ्यास असला पाहिजे. परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती आपण पाहूया. तर परीक्षेचा जो कालावधी आहे तो तुम्हाला 90 मिनिटाचा दिलेला आहे. परीक्षा ही पर्यायी असेल, म्हणजेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असणार आहे. एक प्रश्न 4 पर्याय. परीक्षा 90 गुणांची राहील आणि तोंडी मुलाखत जी आहे ती 10 गुणांची राहील. म्हणजे परीक्षेनंतर तुम्हाला तोंडी मुलाखत सुद्धा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी जर पाहिला तर याआधीही मी सांगितलेला आहे वृत्तपत्राच्या ॲडमध्ये. 15/12/2025 ते 29/12/2025 हे 14 ते 15 दिवसाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. 29 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे जे फॉर्म आहे तो फिल करायचा आहे. त्याच्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जात नाही. परीक्षा पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने राहील. आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे, सगळ्या डिटेल्स आपण पाहिल्या तर कुठे, तर ही वेबसाईट आहे SZNSBAL.in. ही वेबसाईट जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल, तसेच PDF पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या आर्टिकल थ्रू तुम्ही या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. आता बघा, इथे 9वा पॉईंट दिलेला आहे. लिपिक पदाच्या भरतीबाबत अटी, शर्ती जे काही बदल असतील ते सर्व बँक व्यवस्थापन यांचे राहतील, ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आणि ती वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे जे आहे ते तिथून ॲक्सेस करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो, तुमचे डॉक्युमेंट्स, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर त्याचे जे कागदपत्र असतील ते सगळं अपलोड करायचं आहे. इथं सर्व डिटेल्स दिलेले आहेत, पण ह्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये देत आहे किंवा PDF द्वारे तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारे सिंपल आहे. जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल तर सिंपल तुम्ही वेबसाईटवरती जाऊन जे आहे ते फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे जे इतर डॉक्युमेंट्स असतील जसं मी तुम्हाला वरीच सांगितलेलं आहे तर त्याचं तुम्ही प्राधान्यासाठी म्हणजे प्रेफरन्ससाठी वापरू शकता, जेणेकरून तुमचा ह्या नोकरी मिळवण्याचा जो प्रवास आहे तो अति थोडासा सोपा होऊन जाईल. परीक्षा आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे 10 मार्काचा. तुम्ही हे पासआउट केल्यानंतर जी जॉब आहे ती तुम्हाला लिपिक पदाची मिळून जाईल. 50 पदं भरली जाणार आहेत. मित्रांनो, तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल किंवा लिंक ॲक्सेस होत नसेल, काही प्रॉब्लेम असेल, आमच्याशी इंस्टाग्रामवर तसेच कॉमेंट सेक्शनमध्येही तुम्ही कॉमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.